माझ्या लहानपणी दीप अमावस्या आली की नागदिवे खायला मिळणार ही सगळ्यांची उत्सुकता होती. अगदी गुळाचा गोडवा असलेले हे नागदिवे दिव्यांची पूजा करायची. दिव्यांना हा नागदिव्याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर ते सगळ्यांना घरातील खायला दिले जायचे. अगदी प्रकाशाचं मंगलतेचं प्रतीक असलेले हे नागदिवे अगदी या दिवशी आवर्जून तयार केले जातात. सो हाय, मी कविता किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आणि अशाच परंपरा रूढी तुम्हाला जपायला आवडत असतील तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथे मिळतात खूप पारंपरिक रेसिपी. आज आपण दीप अमावस्या स्पेशल नागदिवे कसे तयार करायचे ते पाहू. त्यासाठी या ठिकाणी घेतलेलं आहे अर्धी वाटी गूळ, त्यामध्ये टाकायचं पाणी. अगदी पाणी टाकताना फक्त गूळ भिजवण्यासाठीचं पाणी टाकणार आहे, परंतु आपल्याला जे पाणी लागणार आहे ते या वाटीच्या मापाने 1 वाटी एवढं पाणी लागणार आहे. परंतु गूळ वितळण्यासाठीचंच पाणी या ठिकाणी घेतलेलं आहे. आवश्यकतेनुसार कणिक भिजवताना मी पाण्याचा वापर करणार आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये पाव वाटी रवा, अगदी या चमच्याच्या मापाने 2 चमचे साजूक तूप, त्यानंतर चिमूटभर मीठ टाकायचं आणि सगळं साजूक तूप या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं. अगदी साजूक तुपाचा मी खूप जास्त वापर करून ही कणिक भिजवते, त्यामुळे तयार होणारे नागदिवे साजूक तुपामध्येच तयार होतात. या ठिकाणी साजूक तूप साधारणतः 2 चमचे वापरलेले आहे. सर्व पिठाला छान असं लावून घेतलेलं आहे. त्यानंतर जे गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे ते पाणी सगळं यामध्ये टाकायचं. आता या ठिकाणी एवढ्या पाण्यामध्येच ही कणिक आपली भिजवली जाणार नाही, तर आणखीन थोडंसं पाणी लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागदिवे करत असताना जी कणिक भिजवायची आहे ती खूपच घट्टसर नको किंवा खूप सैल देखील नको. अगदी पिठाची कन्सिस्टन्सी कशा पद्धतीची असावी हे मी तुम्हाला दाखवणारच आहे. अशा पद्धतीने अगोदर मी गुळाचं पाणी यामध्ये मिक्स करून घेतलं. त्यानंतर जे आपलं साधं पाणी आहे ते आपल्याला आवश्यकतेनुसार यामध्ये वापरायचं आहे. आता यामध्ये आपण रवा वापरलेला आहे. रवा हलकासा फुलतो, त्यामुळे सुरुवातीला खूप घट्टसर अशी कणिक ठेवायची नाही, हलकीशी सैल कणिक ठेवायची आहे. कारण ही जी कणिक आहे ती 10 मिनटासाठी आपण 10 ते 15 मिनटासाठी अशीच भिजत घालण्यासाठी ठेवणार आहोत. अगोदर आपण कणिक छान अशी भिजवून घेऊया. मी कणिक भिजवून घेते, तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, कारण इथे मिळतात खूप सगळ्या सण उत्सवच्या रेसिपीज. रेस्टॉरंटच्या रेसिपी तर आपण पाहतोच, ब्रेकफास्टच्या रेसिपी पाहतो, अशा वेगवेगळ्या रेसिपींसोबत सण उत्सवच्या रेसिपी देखील आपण पाहत असतो. हे पहा, कणिक छान अशी भिजवून चालली आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान मऊसूत अशी झालेली आहे. खूप जास्त सैल नाही किंवा खूप जास्त घट्टसर नाही, अशा पद्धतीची असावी. झाकण ठेवायचं आणि अर्ध्या तासासाठी मी ठेवली होती. तुम्हाला जर वेळ नसेल तर 10 ते 15 मिनटासाठी तरी ठेवायचीच आहे, परंतु मला इतर दिव्यांची वगैरे तयारी करायची होती, त्यामुळे या ठिकाणी मी अर्ध्या तासासाठी ती तशीच झाकून ठेवलेली आहे. आता या ठिकाणी असे एकसारख्या आकाराचे आपले सगळे दिवे तयार व्हावे यासाठी आपण कणकेचा रोल करून घेतला. त्यानंतर अशा पद्धतीने आपण एकसारख्या आकाराचे कणकेचे गोळे तयार करणार आहोत, जेणेकरून तयार होणारे दिवे एकसारखे तयार होतील. आता या ठिकाणी एवढ्या कणकेमध्ये आपले साधारणतः 15 एवढे दिवे तयार होणार आहे. अगदी मी 11 दिवे या ठिकाणी दीप पूजनासाठी लावत असते आणि आयुष पियुषला खूप जास्त हे दिवे आवडतात, त्यामुळे या ठिकाणी थोडीशी कणिक मी जास्त भिजवलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला आपल्याला हे उकडून घ्यायचे आहे, त्यासाठी किती दिवे करावे लागणार आहे तेवढे तुम्हाला मी करून दाखवत आहे. हे पहा, अशा पद्धतीने खूप हाताला चिटकत वगैरे नाही, अगदी परफेक्ट अशी पिठाची कन्सिस्टन्सी आहे. थोडंसं हाताला चिटकत असेल तर तुम्ही साजूक तुपाचं थोडंसं बोट लावून त्यानंतर हे दिवे करून घ्यायचे. पहा, खूप छान परफेक्ट असा शेप देऊन झालेला आहे. परफेक्ट असे आपले हे दिवे या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे. अशाच पद्धतीने राहिलेले सगळे दिवे मी करून घेणार. साधारणतः 5 ते 6 दिवे मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे. हे पहा, अशाच पद्धतीने दुसरा दिवा देखील मी आणखीन एक तयार केलेला आहे आणि तयार केलेले दिवे मी तुम्हाला दाखवते. या ठिकाणी एवढे दिवे मी सुरुवातीला तयार करून घेतलेले आहे आणि एक दिवा थोडासा वेगळा केलेला आहे, ज्याला पाकळ्यांचा आकार मी दिलेला आहे. आणि हे जे दिवे आहेत ते आपल्याला उकडून घ्यायचे आहे. त्यासाठी कढईमध्ये पाणी टाकून प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली आहे. छिद्र असलेल्या झाकणीमध्ये हे सगळे दिवे मी ठेवलेले आहे. त्यानंतर कढईमध्ये तळाशी पाणी टाकलं, त्यावर या ठिकाणी छिद्राची झाकणी ठेवून आपण ही दिवे छान असे 25 मिनिटासाठी मध्यम आचेवर शिजवून घेतले.
दिवे छान असे उकळून झालेले आहे. लगेचच आपण ते एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर दीपपूजनाची तयारी करणार आहोत. त्यासाठी अगोदर रांगोळी काढणार आहे. तुमच्याकडे फुले असतील तर फुले ठेवा. छान हळदी कुंकू लावून ह्या दिव्यामध्ये आपण वात ठेवून त्याचबरोबर तेल टाकून छान असे हे दिवे लावून घ्यायचे. त्यानंतर दिवे हे कणकेचे जे दिवे केले ते ओवाळायचे. त्यानंतर नमस्कार करायचा. छान अशी ही दीपपूजा आपली झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.